नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे दस्त करून घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स करून घेतो आणि ते जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲग्रीमेंट्स असतात तर ते ॲग्रीमेंट जे आहेत तर ते बऱ्याच वेळा घाळ होऊन जातात. ते जे ॲग्रीमेंट आहेत ते आपल्याला मिळून येत नाहीत. त्याच्याबद्दल जेव्हा वाद होतात, न्यायालयामध्ये दावे दाखल केले जातात, त्यावेळी मूळ कागद जो आहे, जो मूळ दस्त आहे तो आमच्याकडे नाही, त्यामुळे आम्हाला दुय्यम पुरावा देण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारचा अर्ज दाखल केला जातो. आणि त्या डॉक्युमेंटच्या सही शिक्क्याच्या नकला असतील किंवा जे अटेस्टेड कॉपी असतील तर त्या ज्या कॉपी आहेत त्या दुय्यम पुरावा म्हणून माननीय न्यायालयाने स्वीकाराव्या आणि आम्हाला त्या डॉक्युमेंटवर, त्या कागदपत्रावर पुरावा द्यावा अशा प्रकारे जे आहे ते अर्ज दाखल करून युक्तिवाद केला जातो. तर कलम जे 58 आहे BSA, भारतीय साक्ष अधिनियम जे आहे, जो जुना एव्हिडन्स ॲक्ट होता, भारतीय पुरावा कायदा, तर त्याच्या 58 कलमामध्ये याबाबतची तरतूद आहे की जर का मूळ दस्त जो आहे तो घाळ झाला असेल, नष्ट झाला असेल तर दुय्यम पुरावा देता येतो. म्हणून या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जो दुय्यम पुरावा आहे तो सादर करण्याचा जो अर्ज होता तो नामंजूर केलेला होता आणि तो आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे. म्हणजे दुय्यम पुरावा तुम्हाला देता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. तर हा दुय्यम पुरावा का देता येणार नाही असं म्हटलेलं आहे आणि याची कारणं काय आहेत, या न्यायनिर्णयामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक, ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो, कागदपत्रांचा शोध न लागणे किंवा त्याची अनुपलब्धता असणे म्हणजे ते उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे केवळ या दोन मुद्द्यांवरून म्हणजे ते मिळून येत नाहीत आणि ते उपलब्ध नाहीत, या दोन मुद्द्यावरून जो दुय्यम पुरावा आहे तो देता येणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आता ही केस जी आहे ही एक केस काय होती हे आपण पाहूया. तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा हा जो न्यायनिर्णय आहे यामधील ही केस जी होती ती केंद्र सरकारच्या औद्योगिक न्यायाधिकरणाच्या म्हणजे जे ट्रायब्युनल असतं तर त्या आदेशाला आव्हान देणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे HPCL जे आहे त्यांनी ही रिट पिटिशन दाखल केलेली होती आणि ज्यामध्ये ही जी केस माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढे ती यामध्ये दुय्यम पुरावा सादर करण्याची आहे ती ट्रायब्युनलने परवानगी नाकारलेली होती. आणि जे ट्रायब्युनल होतं त्यांनी असं म्हटलेलं होतं की दुय्यम पुरावा सादर करण्यासाठी सक्षम अपवादात्मक मुद्दा जो आहे तो या केसमध्ये दिसून येत नाही आणि कागदपत्र का शोधता येत नाहीत याची सबळ कारणं जी आहेत ती ह्याच्यामध्ये नाहीत. आणि केवळ मूळ कागदपत्र नाहीत म्हणजे लगेच माननीय न्यायालयाने किंवा माननीय ट्रायब्युनलने दुय्यम पुरावा देण्यास संधी द्यावी असं नाही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. कारण कागदपत्र शोधता न येण्याचं कारण जे आहे हे सबळ असलं पाहिजे आणि ते कलम 58 जे आहे भारतीय साक्ष अधिनियम, जुना इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, तर याच्या तरतुदीच्या त्या चौकटीमध्ये ते कारण बसलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा एखादा मूळ दस्त असतो तो घाळ होतो, तो नष्ट होतो आणि तो मिळून येत नाही असे म्हणून दुय्यम पुरावा देण्याचा अर्ज दिला जातो. परंतु जनरली आपण जर पाहिलं असेल तर जे ट्रायल कोर्ट्स असतात, प्रथम कोर्ट, तर त्याच्यामध्ये हा दुय्यम पुरावा दाखल करण्याचा अर्ज जो आहे तो जनरली मंजूर केला जातो. परंतु या केसची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर ह्याच्यामध्ये दुय्यम पुरावा देण्याचा जो अर्ज होता तो फेटाळलेला आहे आणि जो न्यायनिर्णय आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा कायम केलेला आहे. त्याची पार्श्वभूमी अशी होती की प्रतिवादी हे HPCLमध्ये, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये नोकरीला होते आणि त्यांच्या LPG प्लॅन्टमध्ये मुख्य प्रशासकीय सहाय्यक म्हणून ते काम करीत होते आणि प्रतिवादीवर काही गैरवर्तनाच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं होतं. म्हणून जे HPCL होतं त्यांनी त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चौकशी पूर्ण झाली, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिक्षा देण्यात आली. एवढंच नाही तर प्रतिवादीनं काय केलं की या निर्णयाच्या विरुद्ध जो औद्योगिक विवाद कायदा आहे 1947चा तर त्याच्या कलम जे आहे 2A त्याच्यानुसार जो आहे तो वाद उपस्थित केला होता आणि दोघांमध्ये मिटवण्याचा प्रयत्न झाला. ती अयशस्वी झालं, मिटलं नाही त्यांचं आणि त्यामुळं माननीय न्यायाधिकरणासमोर हा न्याय निर्णय झाला.
माननीय न्यायाधिकरणाने असं म्हटलं की जी विभागीय चौकशी झालेली आहे ती योग्य आहे, परंतु चौकशी अधिकाऱ्याचे जे निष्कर्ष आहेत ते चौकशी अधिकाऱ्याचे निष्कर्ष जे आहेत ते पुराव्याच्या योग्य मूल्यांकनावर आधारित नव्हते आणि ते चुकीचे निष्कर्ष आहेत आणि गैरवर्तन सिद्ध करण्याची जी आहे ती संधी दिली न्यायाधिकरणाने। म्हणून गैरवर्तन सिद्ध करण्यासाठी जे 4 कागदपत्रे होते त्या 4 कागदपत्राच्या संदर्भामध्ये दुय्यम पुरावा देण्यास परवानगी मिळावी असा तो अर्ज होता न्यायाधिकरणासमोर दाखल करण्यात आलेला। कारण ही जी कागदपत्रं आहेत हे मूळ कागदपत्रे त्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध नव्हती आणि ती शोधता येत नव्हती असा अर्ज जेव्हा दिला गेला तो अर्ज ट्रायब्युनलला म्हणजे न्यायाधिकरणाने फेटाळलेला होता आणि जे गैरवर्तन केलं जे त्याच्यामध्ये जे नोकरीला होते प्रशासकीय सहाय्यक म्हणून तर त्यांनी गैरवर्तन केलं म्हणून ज्या कागदपत्रांच्या आधारे त्यांना बडतर्फ केलेलं होतं, ज्या कागदपत्राच्या आधारे त्यांना शिक्षा ठोठावण्यात आलेली होती त्याची मूळ कागदपत्रच नव्हती आणि त्याच्यामुळं दुय्यम पुरावा देण्यास परवानगी मागितली गेली जी ट्रायब्युनलने नाकारली आणि ट्रायब्युनलने ती नाकारल्यामुळं जे त्या न्याय निर्णयावर नाराज होऊन जे HPCL आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे रिट पिटिशन दाखल केलेलं होतं आणि ही ह्या केसची पार्श्वभूमी होती। म्हणजे एखाद्यावर कारवाई केलेली आहे ती कारवाई ज्या कागदपत्रांच्या आधारे केलेली आहे त्याची मूळ कागदपत्रच माननीय न्यायालयासमोर दाखल केलेली गेली नाहीत। त्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या ट्रायब्युनलमध्ये केस दाखल केल्यानंतर आणि या उलट दुय्यम पुरावा आम्हाला देण्यास संधी मिळावी, आमच्याकडे जे उपलब्ध कागदपत्र आहेत इतर अटेस्टेड कॉपी असतील तर ती नाकारल्यानंतर जी मी फॅक्ट सांगितली त्याप्रमाणे HPCL जे आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे रिट पिटिशन दाखल केलेलं होतं। तर याच्यामध्ये विश्लेषण करताना न्यायनिर्णय देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अर्जात नमूद केलेल्या 4 कागदपत्राच्या संदर्भात दुय्यम पुरावे सादर करण्याच्या HPCLच्या अधिकाराभोवती ही केस जी आहे ती पूर्ण आहे, म्हणजे ही केस त्या संदर्भातली आहे आणि अर्जात नमूद केल्याप्रमाणे दुय्यम पुरावे दाखल करण्याची परवानगी देण्याचे कारण काय होते हे महत्त्वाचं आहे। कारण म्हणजे त्या HPCLच्या कार्यालयामध्ये कागदपत्रे त्वरित उपलब्ध होत नव्हते किंवा ती शोधण्यायोग्य नव्हती। म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ते आमच्या कार्यालयामध्ये आम्हाला शोधायला वेळ लागेल किंवा ती उपलब्ध नाहीत, आता आम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही, पण हा दुय्यम पुरावा आहे आमच्याकडं आणि तो देण्यास आम्हाला परवानगी मिळावी। माननीय न्यायालयाने असं म्हटलं आहे, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने की कर्मचाऱ्याने सादर केलेले रजेचे अर्ज, कामगारांनी दिलेले निवेदन, स्टेट बँकेला उद्देशून लिहिलेले पत्र आणि त्या अर्जामध्ये नमूद केल्याप्रमाणे रोख रकमेच्या पावत्याचे स्क्रीनशॉट ही ती कागदपत्र होती जी मूळ होती त्या याचिकाकर्त्यांकडं। त्यामुळं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलं आहे की कागदपत्राची सत्यता जी आहे ती संबंधित व्यक्तीच्या सह्या असलेल्या मूळ कागदपत्रावरून ठरवता येईल आणि मूळ कागदपत्रे जर नष्ट झाली, ती हरवलेली असली किंवा ती ज्या रिट पिटिशन करणाऱ्याकडे त्यांच्या ताब्यामध्ये होती तर ती त्यांच्या चुकीमुळे किंवा दुर्लक्षामुळे जर का ती मिळून येत नसतील तर या कारणासाठी जे आहे ते दुय्यम पुरावा त्यांना देता येणार नाही, तो स्वीकारला जाणार नाही। माननीय मुंबई उच्च न्यायालयाने पुढं भारतीय साक्ष संहितेचं जे कलम 60 आहे ह्याचा सुद्धा संदर्भ दिला आहे आणि असं म्हटलेलं आहे की त्यामध्ये अशी तरतूद आहे की जेव्हा मूळ कागदपत्रे नष्ट झाले असतील, हरवले असतील किंवा त्यातील मजकुराचा पुरावा जो आहे, ज्याला त्या मजकुराच्या अनुषंगानं पुरावा द्यायचा आहे, त्याने जर का स्वतःच्या चुकीमुळे ती कागदपत्रे हरवली असतील किंवा ती कागदपत्रे काही घाळ झाली किंवा नष्ट झाली असतील, त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे जो दुय्यम पुराव्याचा अर्ज देतोय तर त्या कारणास्तव दुय्यम पुरावा देण्यास परवानगी मिळावी असं त्यांना म्हणता येणार नाही। म्हणजे मूळ कागदपत्र होती ती मला आता मिळून येत नाहीत, ती माझ्याच कार्यालयात आहेत, पण ती आता आहेत का नाही हे मला माहीत नाही, परंतु ही दुय्यम आहेत पुरावा, ही अटेस्टेड कॉपी आहेत, तर हे स्वीकाराव्या असं म्हणता येणार नाही। म्हणजे जर चूक तुमची असेल, ती कागदपत्र घाळ होण्यामध्ये, ती कागदपत्र नष्ट होण्यामध्ये, ती कागदपत्र मिळून येण्यामध्ये जर चूक तुमची असेल तर तुम्हाला दुय्यम पुरावा जो आहे तो कायद्याने देता येणार नाही। आमचा दुय्यम पुरावा स्वीकारावा,
आम्हाला दुय्यम पुरावा देण्यास परवानगी मिळावी आणि त्या डॉक्युमेंटच्या जे दुय्यम पुरावा म्हणून जे अटेस्टेड कॉपी सर्टिफाईड कॉपी दाखल केली आहे त्याच्या आधारे आम्हाला पुरावा देण्यास संधी मिळावी अशा स्वरूपाची मागणी करता येणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः चूक करणार, तुम्ही स्वतः कागदपत्र गहाळ करणार आणि नंतर त्याचे दुसऱ्या कॉपीज दाखल करून म्हणणार की आम्हाला या कागदपत्राच्या आधारे पुरावा देऊ द्या, आम्हाला ही कागदपत्र सिद्ध करून घेऊ द्या. तर असं चालणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. पुढं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यांच्या निष्कर्षामध्ये आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे, ती म्हणजे मूळ कागदपत्रे जे आहेत, ज्या 4 कागदपत्रांचा त्या अर्जामध्ये उल्लेख आहे, तर ती या याचिकाकर्त्याच्या ताब्यात असणं अपेक्षित आहे आणि त्यांनी ती कागदपत्रे सादर करून त्याबाबतचे पुरावे दाखल करून त्याच्यावर एव्हिडन्स देऊन नंतर जे आहे ते आपली केस मांडायला पाहिजे. मी एखाद्या कर्मचाऱ्याला बडतर्फ केलं आहे, जी महत्त्वाची कागदपत्रं आहेत ती तुमच्या चुकीमुळं नष्ट झाली, गहाळ झाली, मिळून येत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्हाला दुय्यम पुरावा देता येणार नाही असं माननीय मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे दुय्यम पुरावा सादर करण्यासाठी कोणताही अपवादात्मक मुद्दा जो आहे तो दिसून येत नाही याचिकाकर्त्याकडे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जी काही कारणं आहेत त्या अर्जामधली, ज्या काही घटना आहेत त्या केसमधील, तर त्याच्यावरून फॅक्ट अशी होती की ती कागदपत्रे याचिकाकर्त्याच्या ताब्यात असणं अपेक्षित होतं, त्यांच्या कार्यालयात असणं अपेक्षित होतं आणि ती त्यांच्या चुकीमुळं, त्यांच्या गहाळपणामुळं ती कागदपत्र जर काय कुठं मिळत नसतील, नष्ट झालेले असतील, तर त्यांना दुय्यम पुरावा देण्याची संधी देता येणार नाही असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट जी म्हटलेली आहे की बरेच जे ज्युनियर मित्र आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपल्याकडे जेव्हा एखादा डॉक्युमेंट असतो ओरिजिनल आणि तो गहाळ होतो, तो नष्ट होतो आणि किंवा तो मिळून येत नाही, त्यावेळी आपण स्ट्रेट वे त्याची सर्टिफाईड कॉपी काढतो आणि आपण ती दाखल करतो, एक अर्ज तयार करतो 4 ओळीचा की मूळ कागद आहे तो मला मिळून येत नाही, त्यामुळे मला हा दुय्यम पुरावा देण्यास परवानगी मिळावी, हे सर्टिफाईड कॉपी जी आहे ती पुराव्यात वाचण्यात यावी, मला ह्या डॉक्युमेंटच्या आधारे माझा एव्हिडन्स देण्याची परवानगी मिळावी. फक्त आपण अर्ज देतो आणि तो डॉक्युमेंट कागदपत्राच्या यादीसोबत हजर करतो. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये आणखी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे, ती म्हणजे त्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्र असणं आवश्यक आहे. आणि जी ही केस होती या केसमध्ये फक्त अर्ज होता, प्रतिज्ञापत्र नव्हतं. म्हणून सुद्धा त्या मुद्द्यावर सुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जे आहे ते प्रतिज्ञापत्र दिलं नाही. त्यामुळे न्यायाधिकरणाने जो आदेश दिलेला होता भारतीय साक्ष्य संहितेच्या कलम 58 प्रमाणे की दुय्यम पुरावा जो आहे तो याचिकाकर्त्याला देता येणार नाही कारण मूळ कागदपत्र गहाळ करण्यामध्ये त्यांची चूक होती, तर हा जो न्यायनिर्णय होता ट्रायब्युनलचा, न्यायाधिकरणाचा, तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा कायम ठेवलेला आहे. या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयावरून आपल्याला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, विशेषतः सर्व जे आपले विधिज्ञ बंधू भगिनी आहेत त्यांनी, की जेव्हा आपण एखादा सेकंडरी एव्हिडन्सचा अर्ज देत असू तर सर्वात आधी त्या अर्जासोबत ॲफिडेविट दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती कागदपत्रे जी ओरिजिनल आहेत त्या ओरिजिनल कागदपत्रांचं एक्झॅक्ट काय झालं आणि ती कागदपत्रे जी गहाळ झाली असतील, नष्ट झाली असतील, मिळून येत नसतील, तर ती आपल्या चुकीमुळं जी आहे ती कशी नष्ट झालेली नाहीत, आपल्या चुकीमुळं कशी मिळून येत नाहीत किंवा आपल्या चुकीमुळं ती गहाळ झालेली आहे त्याचा शोध मिळत, तर यामध्ये आपली कोणती चूक नाही याचा आवर्जून उल्लेख जो आहे किंवा तशा पद्धतीचा पुरावा जो आहे तो माननीय न्यायालयासमोर दिला गेला पाहिजे. आपण सहज अर्ज देतो, त्याला ॲफिडेविट करत नाही किंवा त्याच्यामध्ये सबळ अशी कारणं लिहित नाही, त्यामुळं अर्ज नामंजूरसुद्धा या न्यायनिर्णयामुळं होऊ शकतो. आणि मूळ तर कागदपत्र नसतात, दुय्यम पुरावा देण्याचा जो अर्ज आहे तोही जर नामंजूर झाला तर आपण आपली केस सिद्ध करू शकणार नाही. मित्रांनो, या केसचं नाव आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध विनोद. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन विरुद्ध विनोद 2025. रिट पिटिशन क्रमांक आहे 2546 आणि या केसची निकालाची तारीख आहे 19/8/2025. ज्युनियर वकील मित्रांसाठी मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विरुद्ध विनोद 2025. रिट पिटिशन नंबर आहे 2546/2025 असा रिट पिटिशनचा क्रमांक आहे आणि निकालाची जी तारीख आहे ती 19/8/2025 आहे. अपेक्षा करतो की सेकंडरी एव्हिडन्स कधी देता येईल, सेकंडरी एव्हिडन्सचा अर्ज कोणत्या मुद्द्यावर नामंजूर केला जातो ही आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती समजली असेल.
शक्यतो मूळ डॉक्युमेंट हे जपून ठेवा, मूळ डॉक्युमेंटचं जतन करून ठेवा. भविष्यकाळामध्ये कधी वाद झाले तर आपल्याला त्या मूळ कागदपत्रांच्या आधारे आपली केस सिद्ध करता येईल. आणि जर का ती नष्ट झाली, ती जर गहाळ झाली तर आपल्याला अशा प्रकारच्या प्रॉब्लेमनासुद्धा सामोरं जावं लागू शकतं. मित्रांनो, अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही माहिती इतर सर्व आपले जे मान्यवर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे आम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करू तेव्हा त्याचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण हा व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओच्या खाली एक हाईप नावाचं बटन येतं, ते कलरफुल बटन आहे, तर त्याला जरूर क्लिक करा. त्या बटनाला आपण क्लिक केल्यानंतर कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. तर आपण ते बटन क्लिक केल्याचा फायदा हा होतो की हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मान्यवरांपर्यंत पोहोचतो. व्हिडिओ जर आपण या व्हिडिओला जर हाईप केलं तर हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो आणि केलं नसेल तर फॉलो जरूर करा. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा. खूप खूप धन्यवाद.